मला आपल्या घराची कुटुंबाची उणीव कधीच नाही भासू दिली। तुमचा विश्वास बसू दे किंवा नको बसू दे, पण मला खरंच तुमच्यात माझे आई बाबा दिसले। आमच्या आपुलकीला तू आमचा वीकनेस समजलीस शिवानी। एवढीच जर आपुलकी होती तर जेव्हा वेळ होती आपुलकी दाखवण्याची तेव्हा का नाही आपुलकी दाखवलीस तू? तुला माहिती होतं शिवानी ती स्वरा तुझ्याच ऑफिसमध्ये काम करते आणि तिला आमच्या प्रॉडक्टमुळे रिॲक्शन झाले, का नाही सांगितलीस तू ही गोष्ट आम्हाला? तुला हे पण माहिती होतं की आम्ही मार्केट बनवून सगळा माल परत मागवलाय, पण एकच प्रॉडक्ट तिच्यापर्यंत पोहोचलं। कसं पोहोचलं? तुला प्रश्न नाही पडला? नाही, हे सुद्धा तिचंच कारस्थान असेल नाही का? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला खरंच असं वाटतंय सगळ्यांना की हे सगळं माझं कारस्थान आहे? आम्हाला नाही, तूच म्हणतेस असं। कोर्टात सुद्धा तू या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस आणि आता पण देत नाहीयेस। तूच जागा देतेस आम्हाला विचार करायला। असं नाहीये सारंग, मी कोर्टातही तेच सांगितलं होतं आणि आता सुद्धा मी पुन्हा पुन्हा तेच सांगते। मला खरंच वाटलं नव्हतं हे एवढं सगळं होईल। मला वाटलं की रिॲक्शन आली असेल जस्तीला। असं होतं ना कधी कधी की नाही बाबा एखाद्याला क्रीम सूट होत तर थोडंसं काहीतरी केलं तर बरं होईल। मला जरा जरी कल्पना असती ना की हे एवढं होणार आहे, आय वुड हॅव इन्फॉर्म्ड यू ना इमिजिएटली। खोटं बोलतेस तू शिवानी। त्या दिवशी पार्टीमध्ये जेव्हा सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला तेव्हा तरी तुला कल्पना आली असेल ना, तेव्हा का नाही सांगितलंस तू? सारंग अरे असं काय करतोस? त्या दिवशी पार्टीत केवढे गेस्ट होते, त्या सगळ्यांसमोर हा विषय काढला असता तर प्रकरण आणखीन चिघळलं असतं। बिसाइड्स तू चिडला असतास अरे माझ्यावर। काय फरक पडला असता? त्यावेळेला ती गोष्ट महत्वाची होती। कम ऑन, पार्टीचे काही बेसिक एटिकेट्स असतात ना। एटिकेट्स माय फूट। अडचणीच्या वेळेला कसले आले एटिकेट्स? तू सांगायला हवं होतं शिवानी। सारंग तू चिडला असतास रे माझ्यावर। चिडलो असतो मी, काय फरक पडला असता? पडतो। मला फरक पडतो। तू माझ्यावर चिडलेलं मी नाही सहन करू शकत। बस ना शिवानी, बस झाला आता ना। तू उगाच लंगडी समर्थन देत चाललीस। नाही, हे हे समर्थन नाहीये। माझं खरंच प्रेम आहे सारंगवर। मला लग्न करायचंय त्याच्याबरोबर। मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय। लवकर चला ना देवा भाऊ। हो सिस्टर, तू अजून एकाच जागी आहे ना? मग काय झालेलं नाही अजून, टेन्शन घेऊ नकोस आणि मला फोकस करू दे। तू पकड के बैठ। मी जेव्हा सारंगला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडले। आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला टक्कर देणारं माझ्या समोर आलं। सारंगचं बोलणं वागणं सगळंच मला एकदम फॅसिनेट करून टाकणारं होतं। मी जेव्हा त्या अवॉर्ड फंक्शनला तुला पहिल्यांदा पाहिलं ना, कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू, तेव्हाच ठरवलं सारंगला आपल्या आयुष्यात आणायचं। सारंग बरोबर राहता यावं म्हणून तर मी या घरात आले। अच्छा 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 अच्छा, म्हणजे हे सगळं वेल प्लॅन्ड होतं तर? येस, कारण मला जास्तीत जास्त वेळ सारंग बरोबर राहायचं होतं। सारंग सर,
शिवानी मॅडमचं ह्या घरात नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाहीये. तुम्हाला त्यांचं वागणं खटकत नाही का? सावलीने आधी सावध केलं होतं मला. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा हेतू कळतो. सावलीला बरोबर तुझा हेतू कळला होता. मीच तिचं ऐकलं नाही, माझं चुकलं. शिवानी, तुला स्पष्ट सांगतो, माझं आणि सावलीचं लग्न झालंय. सावलीचं माझ्यावर आणि माझं सावलीवर जीवापाड प्रेम आहे. आम्हा दोघांना कोणी वेगळं नाही करू शकत. नाही सर, सावली ही मी तुझ्या आयुष्यात येण्याआधी तू केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. गाय, देवा भाऊ चला ना लवकर. सिस्टर, तो एकाच जागी आहे ना, मग टेन्शन घेऊ नको. आपण पोहोचतोच आहोत. आणि प्लीज आता मला फोकस करू दे. तू पकड के बैठ. शिवानी, असं कसं बोलू शकतेस तू? व्हॉट इज रॉंग? नाही, मला ना ऑनेस्टली सांगा, तुम्हाला तरी ती आवडते का? सून म्हणून तुम्ही तिला स्वीकारलंय? मग माझं काय चुकलं? इनफॅक्ट तुम्हाला जशी सून हवी आहे ना, ते सगळे गुण माझ्यात आहेत. नाही, शिवानी, फिक्सच्या जगात राहून ना तुला सगळं बाहेरच्या रूपावरून सौंदर्य दिसतं. तुझी सौंदर्याची व्याख्याच वेगळी आहे. सावलीच्या नखाची पण सर नाही आहे तुझ्यात. सावली खूप सुंदर आहे, खूप नितळ आहे. तिच्यातलं सौंदर्य ना नाही दिसणार तुला. मी पाहिलंय. तिच्यातली ममता, तिच्यातलं प्रेम, तिच्यातला तो साधेपणा, खरेपणा, आई वडिलांचा आदर, घर सांभाळण्याची वृत्ती, या सगळ्या गोष्टींना मिळून ती या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री ठरते. कुठल्या बुरसटलेल्या सौंदर्याची व्याख्या घेऊन चालतेस तू? काय बोलतोयस तू सारंग? असं नाही होऊ शकत. मी मी सुंदर आहे. मी सावलीपेक्षा जास्त सुंदर आहे. मी सगळ्यात जास्त सुंदर आहे सारंग. आय एम द बेस्ट वन फॉर यू. जगात तुझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य कोणीच असू शकत नाही, कळलं?